हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बऱ्याचशा ज्या लेडीज असतात ना, त्या अशा प्रकारच्या ज्या बॉर्डरवाल्या साड्या असतात त्या नेसताना काही चुका करतात। तर त्या चुका कोणत्या आहेत आणि योग्य पद्धतीने साडी कशी नेसायची हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर अशा प्रकारची ज्यावेळी साडी असते त्यावेळी पहिल्यांदा काय करायचं, साडीचं जे टोक असतं तिथे आधी आपल्याला नॉट बांधायचे आहे। नॉट बांधून झाले की त्याच्यानंतर साडी आपल्याला लेफ्ट आणि राईट साईडला पहिल्यांदा टक करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सेंटरला आपल्याला साडी टक करून घ्यायची आहे। तर पुढून आणि पाठीमागून अगदी व्यवस्थितपणे प्लेन अशी येईल याप्रमाणे आपल्याला साडी टक करायची असते। आणि ही जी साडी असते ना ती नेसायला अगदी सोपी असते। तर आता इथे आपल्याला साडी टक करून झालेली आहे। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। तर काय होतं ना की ह्याच प्रकारच्या ज्या साड्या असतात त्यांचा जो पदर असतो तो काही लेडीज चुकीच्या पद्धतीने काढतात। तर तो कसा काढतात तेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर पहिल्यांदा मी काय केलं, साडीच्या पदराची जी दोन्ही टोकं जी आहेत ते एकत्र केली, थोडासा पदर शेक केला आणि त्याच्यानंतर पाठीमागून फिरून हा जो पदर आहे तो मी असा खांद्यावरती असा घेणार आहे। आता पदर जो असतो तो आपल्या गुडघ्याच्या थोडासा खाली यायला पाहिजे एवढी पदराची आपल्याला उंची असते ती घ्यायची असते। तर त्या पदर घेताना काही लेडीज काय करतात बघा, तर ह्या ज्या पदराच्या प्लीट्स असतात ना त्या मोठमोठ्या काढतात। आता जर तुम्ही मोठमोठ्या प्लीट्स काढलात ना तर त्या दिसायला अगदी खराबच दिसू शकतात। तर यासाठी तुम्हाला या पद्धतीने ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या नाही आहेत। तर आता ही साडी बघा बॉर्डरवाली साडी आहे, त्याच्यामुळे जी बॉर्डर असते तेवढ्या जर का तुम्ही प्लीट्स काढल्यात तर त्या दिसायला आणखी सुंदर अशा दिसणार आहात आणि तुम्ही साडीमध्ये स्लिम आणि उंचही दिसू शकता। तर यासाठी बघा जेवढी त्या साडीची बॉर्डर आहे त्या बॉर्डर इतकेच मी प्लीट्स आहेत त्या काढलेल्या आहेत। पहिली प्लीट मी त्या बॉर्डर इतकी काढली आणि बाकीच्या राहिलेल्या प्लीट्स ज्या आहेत त्या बॉर्डरच्या मानाने थोड्याशा छोट्या छोट्या अशा काढलेल्या आहेत। आता मी हा जो पदर आहे तो हनवटीच्या खाली असं धरून ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर आता ह्या ज्या प्लीट्स आपण काढलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने मी एकत्र अशा करत आहे। तर अशाच पद्धतीने पूर्ण आपला हा जो पदर असतो तो सेट करून घ्यायचा आहे। तर आता जेवढा पदर आपला सेट होणार आहे तिथपर्यंत आपल्याला एक जो आपला केसाचा क्लिप असतो तो लावायचा आहे। तुम्ही ते केसाचा क्लिप किंवा जो आपला कपडे वाळवण्याचा क्लिप आहे त्याचा वापर करू शकता। आता इथे अर्धा पदर आपला रेडी झालेला आहे, अर्धा जो पदर आहे तो बाकी आहे, तर तो आपल्याला रेडी करायचा आहे। तर आता पदर जरी आपल्या व्यवस्थित असा आलेला असला तरी पण पुढचे जे पद्धती आहेत त्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, नाहीतर समोरचा जो साडीचा लुक असतो ना तो खराब दिसू शकतो। तर आता इथे बघत असाल तुम्ही आपला पदर रेडी झालेला आहे। आता पदराला आपल्याला पिनअप करायचं आहे। तर पिन लावताना बऱ्याचदा तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर यासाठी मी एक वेगळी पण ट्रिक याआधी बाकीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेली आहे, तर त्या ट्रिकचाही तुम्ही वापर करू शकता। आता ही जी बॉर्डर आहे साडीची ती फारशी अशी जाड नाही आहे आणि पिन अगदी टोकदार आहे, त्याच्यामुळे ती त्या साडीला पिन अगदी व्यवस्थितपणे लागलेली होती। पण तुम्हाला जर का पिन नीट लावता येत नसेल तर तुम्ही दुसरी पद्धतही वापरू शकता किंवा साडीला पिन लावताना अगदी टोकदार जे पिन असतात त्याचाच वापर तुम्हाला इथे करायचा आहे। आणि समजा ही पिन आता जशी आपण लावलेली आहे तुम्हाला नीट लावता येत नसेल तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, पाठीमागे ना पहिल्यांदा ती पदराला माझ्या खांद्याच्या थोडंसं पाठीमागे तुम्हाला एक क्लिप आहे तो लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पिन लावायचे, जेणेकरून तुमच्या ज्या प्लीट्स असतात त्या सरकणार नाहीत। आता ह्या समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत या जर आपण अशाच ठेवल्या तर ते साडीचा लुक आहे तो खराब दिसू शकतो। तर यासाठी काय करायचं आहे बघा, सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या अशा एकत्र आपल्याला करायच्या आहेत। ज्या ठिकाणी मी एकत्र केले आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला एकत्र करायच्या आहेत आणि वरची जी गळ्याजवळची जी प्लीट आहे तिथे आपल्याला थोडीशी फोल्ड करायची आहे। बघा ही पण पद्धत मी बऱ्याचशा व्हिडिओजमधून तुम्हाला दाखवलेली आहे, पण परत एकदा मी तुम्हाला दाखवत आहे। तर बाकीच्या सगळ्या प्लीट मी एकत्र केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता ही जी गळ्याजवळची प्लीट आहे ती छोटीशी फोल्ड केली आहे बघा, छोटीशी अशी एक प्लीट काढायची आपल्याला। मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजू शकेल। आणि आता ह्या सगळ्याला धरून आपल्याला एक पिन आहे ती लावायची आहे। इथे मी आडवी पिन लावणार आहे। तर तुम्हाला समजा सगळ्याला एकत्र धरून तुम्हाला पिन लावता येत नसेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, वेगवेगळी जी पिन आहे ती लावू शकता। म्हणजे जी पहिली प्लीट जी गळ्याजवळची होती तिला आपण तिथे फोल्ड जसं केला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही आपल्या ब्लाऊजला धरून पिन लावू शकता आणि दुसरी जी पिन आहे ते राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला एकत्र करून अशी तुम्ही पिन लावू शकता। आता ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या फक्त आपल्याला थोड्याशा अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हा जो पदर आहे तो आपल्याला पाठीमागून फिरून असा पुढे घ्यायचा आहे। तर आता बघा अशा पद्धतीने जर का तुम्ही साडीचा पदर घेतला तर बघा समोरून खूप असं सुंदर अशा दिसत आहे आणि बॉर्डर जी आहे ती
छान प्रकारे आपली हायलाईट पण होत आहे। आता इथे आपल्याला साईड फिटिंग करायची आहे। तर बऱ्याचशा महिला काय करतात, अशा साड्यांमध्ये साईड फिटिंग न करता अशा पद्धतीने टक करतात फक्त आणि लगेचच नेऱ्या काढायला सुरुवात करतात। ह्याच्यामुळे तुमचा जो साडीचा लुक असतो तो थोडा खराबही होऊ शकतो। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, इथे आपल्याला साईड फिटिंग करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर साईड फिटिंग करताना एकदम सोपी पद्धत मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। आपला जो केसाचा रबर असतो त्याचा आपण वापर इथे करणार आहोत। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, उजव्या साईडला आपल्या कमरेपर्यंतचा साडीचा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर असा 2 बोटांमध्ये आपल्याला असा फक्त तो साडीचा भाग घ्यायचा आणि तो फक्त आपल्या बेली बटनच्या थोडासा राईट साईडलाच घ्यायचा आहे आणि त्या राईट साईडला आपल्याला जो आपल्या केसाचा रबर आहे तो लावायचा आहे आणि बस बेली बटनच्या राईट साईडलाच आपल्याला टक करायचं आहे। तर आता इथे बघत असाल साईडला आपल्या प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे पडलेल्या आहेत। आता साईड फिटिंग आपली झाली की त्याच्यानंतर आपल्या निऱ्या काढायच्या आहेत। पहिली निरी आपल्याला अशी बेली बटनच्या इथे म्हणजे जिथे आपण टक करणार आहोत निरी तिथे अशी घेऊन बघायची, ती निरी अगदी व्यवस्थितपणे आपली आलेली आहे। आता आपण राहिलेल्या ज्या बाकीच्या निऱ्या आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत। तर आता इथे सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत। जशा तुम्ही नेहमीच्या पद्धतीने काढता त्याचप्रमाणे तुम्हाला इथे निऱ्या काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत। जशा मी घेतलेल्या आहेत ना त्याच पद्धतीने एकापाठोपाठ एक अशा अर्धा इंचाचं तुम्हाला अंतर ठेवायचं आहे निऱ्यांमध्ये आणि त्याच्यानंतर आता निऱ्या टक करायच्या नाही आहेत आपल्याला। तर निऱ्या टक करण्यापूर्वी आधी आपल्याला इथे जी पिन आहे ती आपल्याला लावायची आहे। तर इथे मी काय करणार आहे, आपला जो परकर आहे त्याला धरून मी आतल्या साईडने निऱ्यांना असं मी जी पिन आहे ती मी लावत आहे। तर साईड फिटिंग करताना जो साडीचा भाग आहे तो पण आपल्याला तिथे धरून ठेवायचा आहे आणि सगळ्याला एकत्र मिळूनच अशी पिन लावायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला टक करायच्या आहेत। याच्यामुळे काय होईल की तुमची साईड फिटिंग पण सैल होणार नाही आणि निऱ्या ज्या हळूहळू खाली सरकतात त्याही सरकणार नाहीत। आणि आता आपल्या उजव्या साईडला जो साडीचा भाग राहिलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित असा टक करून घ्यायचा आहे। आता तुम्हाला वाटेल की ही जी पिन आपण आतल्या साईडने लावलेली आहे ती आपल्या पोटाला लागायची शक्यता असू शकते असं तुम्हाला वाटू शकतं, पण ही जी पिन आहे ती लागणार नाही आहे। कारण की आपण काय केलं आहे की पहिल्यांदा आधी निऱ्या आपण ती पिन लावून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्या निऱ्या आहेत त्या टक केलेल्या आहेत। त्याच्यामुळे अशी जर का तुम्ही पिन लावलं तर तुमच्या पोटाला अजिबात ती पिन आहे ती लागणार नाही आहे। तर मैत्रिणींनो, या पद्धतीने तुम्ही साडी नेसलात तर तुम्ही साडीमध्ये स्लिम तर दिसणारच आहात आणि उंचही दिसणार आहेत। आता समजा तुम्हाला हा साडीचा पदर वेगळ्या पद्धतीने घ्यायचा असेल तर काय तुम्ही करू शकता, ही जी गळ्याजवळची प्लीट आहे ती आपल्याला फक्त अशी वरती घ्यायची आहे। तर त्यासाठी काय करायचं, एक मधली जी प्लीट आहे म्हणजे गळ्याजवळची जी प्लीट त्याच्या पुढची जी प्लीट आहे ती मध्ये सोडायची आपल्याला आणि त्याच्यानंतर जी गळ्याजवळची जी प्लीट आहे म्हणजे ती जी साडीची बॉर्डर आहे ती फक्त आपल्याला अशी वरती घ्यायची आहे। म्हणजे जी दुसरी जी साडीची बॉर्डर आहे त्याच्यावरती आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या खांद्याच्या पाठीमागे आपल्याला पिन आहे ती लावायची आहे। तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही पदर जो आहे तो साडीचा घेऊ शकता। म्हणजे तुम्ही दररोज त्याच प्रकारचा पदर घेऊन बोर झाला असाल आणि कुठे तुम्हाला पार्टीला वगैरे जायचं असेल आणि अशा प्रकारच्या बॉर्डरवाल्या तुमच्या साड्या असतील, अगदी मध्ये प्लेन आणि फक्त बॉर्डरवाली साडी असेल ना आणि तुम्ही ह्या पद्धतीने जर का हा पदर घेतलात तर तो खूप असा सुंदर असा दिसू शकतो। तर पिन जी आहे ती लावताना मात्र तुम्हाला खांद्याच्या पाठीमागेच लावायची आहे। जशी आपण आधी कशी लावलेली आहे त्याच पद्धतीने तुमचा हात जो आहे तो जितका तुमचा पाठीमागे जाईल तेवढ्या अंतराने तुम्ही ही पिन आहे ती लावू शकता। अशा पद्धतीने पण पदर जो आहे तो खूप सुंदर दिसतो आणि पाठीमागचा जो साडीची बॉर्डर आहे तीही अगदी सुंदर दिसते। तर जी गळ्याजवळची प्लीट आहे ती थोडीशी अशी खाली घ्यायची आहे तुम्हाला। तर बघत असाल तुम्ही आपला हा पण जो पदर आहे तो खूप सुंदर दिसत आहे। पाठीमागून काय करायचं आहे, जी बॉर्डर आहे ती आपली बघा अशा पद्धतीने दिसत आहे। इथे तुम्ही जर का पिन लावून घेतलं त्या प्लीट्सना तर ती बॉर्डर आहे ती जशीच्या तशी राहणार आहे आणि दिसायलाही खूप सुंदर अशी दिसणार आहे। तर ही एक नवीन पद्धत आहे जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर आवडली असेल तर नक्की तुम्ही ही पद्धत जी आहे ती ट्राय करू शकता। आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे बरेच व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत तर ते तुम्ही नक्की पाहू शकता। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरही व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही नक्की पाहू शकता। तर चला, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे। आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।